अंबरनाथ येथील प्रभाग क्रमांक 49 हेरब बिल्डिंग ते गुरुकुल शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। गेल्या कित्येक वर्षांपासून ढकललेल्या या कामाला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सहकार्याने आणि माजी नगरसेवक व माजी भाजप शहराध्यक्ष भरत फुलोरे यांच्या पाठपुराव्याने प्रकल्प चालू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। रस्त्याचे काँक्रिटीकरण होण्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करून भरत फुलोरे यांचे आभार मानले। यावेळी भाजप शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर, भाजप महिला अध्यक्ष सुजाता भोईर, माजी नगरसेविका रोहिणी भोईर, एस.टी. शिंदे, संजय फुलोरे, महेश फुलोरे, आशिष पावसकर, दिनेश भागवंत, घनश्याम नावांगुळ व स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा रस्ता लवकरच पूर्ण झाल्यास नागरिकांची वाहतूक सुविधा अधिक सुधारेल असे नागरिकांचे मत आहे। नमस्कार, मी सौ सुजाता दिलीप भोईर, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा। आज खूप आनंदाची गोष्ट आहे की हा रस्ता घडत आहे आणि खूप याची मेहनत आहे, कारण की भरत भाऊ वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पण आमचं इथे कोणीही नसल्या कारणाने लवकर हा पत्राला मंजुरी न मिळता आता जेही काही हो, पण हा रस्ता होत आहे, नागरिकांच्या फायद्याचा आहे आणि भरत भाऊंनी तो केलेला आहे रस्ता। मी भरत भाऊंना खूप खूप शुभेच्छा देणार, कारण की इतरही त्यांचे कांसाईचे रस्ते असो या काही असो, पण त्यांनी व्यवस्थित ते केलेलं आहे आणि हा रस्ता मुख्य रस्ता असल्या कारणाने, कारण की हा उल्हासनगरला जोडला जातो। एवढी मोठी गुरुकुल शाळा आहे, तर पोरांच्या एवढ्या बसेस वगैरे जातात, ह्याची सगळ्यांची काळजी आणि याचं सगळं हे करून भरत भाऊने हा रस्ता नगर उद्यानच्या माध्यमातून त्यांनी करून घेतलेला आहे आणि खूप शुभेच्छा देणार। त्याच्यासोबत यांच्यासोबत जे कोणी आहेत करतायत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। नक्कीच आज अंबरनाथ शहरामधील प्रभाग क्रमांक 49 मधील आमचे माजी शहर अध्यक्ष आणि तसेच माजी नगरसेवक भरत भाऊ फुलोरे यांच्या विभागात हेरंब मंदिर ते गुरुकुल शाळेपर्यंतचा रस्ता आज आपण नारळ फोडून त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। परंतु तुम्ही पाहिलं असेल इथे रस्त्याची अवस्था काय होती आणि गेली कित्येक वर्ष हा रस्ता लोकांना येण्या जाण्याच्या परिस्थितीत नव्हता, नागरिकांना खूप त्रास होत होता। परंतु काही कारणास्तव काही कामं रखडली जातात, परंतु नागरिकांना या गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे उगाच आपलं कुणीही काहीही गोष्टींना बढावा देत असतात। कधी कधी पॉलिटिक्स खेळलं जातं, परंतु शेवटी जी गोष्ट व्हायची असते आणि ती होतेच। आणि आमची जरी कारकीर्द नगरसेवकांची संपली असली, तो कालावधी संपला असला तरी जे काम ज्याच्या हातून व्हायचं असतं ते होतंच, ते आपल्याला इथे बघायला मिळेल। आणि आज भाऊंच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या याच्यात सहकार्याने या रस्त्याचं आज भूमिपूजन पार पडले आणि ते व्यवस्थित कार्यक्रम पूर्ण करतील, पूर्ण रस्त्याचं काम पूर्ण करतील आणि नागरिकांना हा रस्ता येण्या जाण्याच्या सोयीचा करून देतील अशी अपेक्षा आहे। ज्यांनी काम हाती घेतले तेही सक्षम आहेत हे काम करण्यात, तशी नागरिकांना कुठलीही तक्रार करण्याची अवधी ते देणार नाहीत अशी अपेक्षा करते आणि त्यांना सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। हा रस्ता अंबरनाथ उल्हासनगरला जोडणारा रस्ता आहे। खूप वर्षापासून इथे काही तांत्रिक अडचणी होती, काही गावातल्या लोकांचे काय इथे मूळ ते मालक असल्यामुळे त्यांच्या काय अडचणी होत्या आणि ते शेवटी आता आपल्याला त्याचं कामाची मंजुरी मिळालेली आहे आणि अंबरनाथ उल्हासनगरला जाणारा आमच्या बऱ्याचशे अडचणी दूर होतील। आता इथेच गुरुकुल शाळा आहे, तिथल्या विद्यार्थ्यांच्या गाड्या विद्यार्थ्यांना जायला यायला फार अडचण होत होती, आता ती अडचणी सगळ्या दूर होतील। कोणाच्या निधीमधून हे विकास काम केलं जाते? हे आमदार बालाजी किनीकर मधून हे निधी मंजूर झाला आहे आणि इथे सर्वांचंच सहकार्य आहे त्याच्यासाठी। तुम्हाला या ठिकाणी जे काही लोकांनी येऊन उद्घाटन केले इथे, परंतु ते बरोबर नाही, कारण पक्षाचं जे पक्षश्रेष्ठी असतात ते नगरसेवक किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपेक्षा श्रेष्ठ असतात, तर त्यांना प्रोटोकॉल असतो एक पक्षाचा आपल्या की ते असायला हवे तिथे। तर त्यामुळं आम्ही आज तो आमचा रितसर इथे माझा वॉर्ड आहे, 95 सालापासून हा वॉर्ड माझ्याकडे आहे, मीच तिथला प्रतिनिधित्व करतो आहे। तर आज खऱ्या अर्थाने हा उद्घाटन इथे ह्या ठिकाणी झालेला आहे।